नमस्कार. अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीनं पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी म्हणून जे पत्र निवडणूक आयोगाला गेलं, या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची बदनामी होते आहे. त्यांच्याबद्दल समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोन जातोय. ही गोष्ट लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या बलाढ्य अशा नेत्यांनी, म्हणजे यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी एक बैठक घेतली आणि ही बैठक घेऊन त्यांनी त्या ठिकाणी विचार विनिमय केला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची समजूत काढण्याकरिता मग त्यांनी भेट घेतली आणि ही भेट घेऊन त्यांनी या पत्राच्या मागचा हेतू नेमका काय होता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार त्यावरती समाधानी झालेले नाहीयेत. म्हणजे 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती पक्षानं केली, पण त्यापूर्वी 16 फेब्रुवारीला जे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पाठवलं होतं, त्यामध्ये पक्षाचे सगळे अधिकार कार्यकारी अध्यक्षांकडे घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेला, असा त्या पत्राचा अर्थ होता. आणि मग हीच गोष्ट कुठंतरी हे रोहित पवार आणि शरद पवार काँग्रेस पक्षामधले ते यावर आरोप करत होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष हस्तगत करण्याचा प्रयत्न करतायत, गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतायत, असा ते आरोप करत होते. आणि ते पत्र ज्यावेळी समोर आलं आणि 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या आणि मग त्यांनी 10 मार्चला जे पत्र पाठवलेलं निवडणूक आयोगाला, त्या पत्रामध्ये त्यांनी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी आहे, निवडणूक आयोगाकडे देण्यासाठी जी नावं दिली गेली आहेत, त्या नावामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख केला गेला नाहीये. म्हणजे या दोघांची पद पक्षामध्ये काय असतील याचा उल्लेख नाही केल्यामुळं कुठं जरी सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे काय, अशा बातम्या आता समाज माध्यम आणि माध्यमामध्ये झळकू लागलेल्या आहेत. पण कुठेही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी कुठं त्रागा केलेला दिसत नाहीये, कुठं आदळापट नाहीये, पण अतिशय शांतपणे या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा समाचार घेतलेला दिसतोय. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी अगदी बोलूनच होतात, आदळापट करूनच होतात, आरोप करूनच होतात, असं अजिबात नाही आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांच्या या कृतीला खरंच सॅल्यूट, त्यांचं खूप मोठं, त्यांना खरंच मानाचा मुजरा. त्या शरद पवारांच्या सून आहेत, अजितदादा पवारांच्या पत्नी आहेत. ही गोष्ट कदाचित ही मंडळी विसरली होती की काय, कल्पना नाही. कारण कुठेही काय बोलावं आणि काय बोलू नये, कुठे मौन ठेवावं आणि काय निर्णय घ्यावेत, निर्णय क्षमता, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे निर्णय क्षमताच नाही आहे असं गृहीत धरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली ही जी मोठी म्हणणारी मंडळी आहेत, त्यांनी सर्वाधिकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग सुनेत्रा पवारांनी हे पत्र पाठवलं. म्हणजे एक प्रकारे या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नसेल तर ही मंडळी नेमकी आता पक्षामध्ये काय म्हणून काम करणार आहेत. आणि रोहित पवार यांनी ज्या गोष्टी मांडल्या, म्हणजे अजित पवारांचा पक्ष कशा पद्धतीने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला जातोय, याबद्दल रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेऊन ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या गेल्या, त्या आरोपांना एक प्रकारे सुनेत्रा पवारांनी पुष्टीच दिली आहे, दुजोराच दिलाय असं म्हणावं लागेल. आणि त्यातनं मग सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जी जुनी कार्यकारिणी होती ती अगदी डिझॉल्व्ह करून, म्हणजे त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की 28 जानेवारी म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर
पक्षानं निवडणूक आयोगाकडे जो पत्रव्यवहार केला असेल तो पत्रव्यवहार निवडणूक आयोगानं ग्राह्य धरू नये, तो अवैध समजावा असं त्यांनी पत्र पाठवलं. आणि त्यानंतर जी कार्यकारिणी होती जुनी, त्यामध्ये आपली माणसं म्हणजे कुठंतरी आता अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं दिसतंय. म्हणजे ज्या पद्धतीनं यांनी पक्ष हस्तगत करण्याचा प्रयत्न केला तो कुठंतरी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सुद्धा आवडलेला दिसत नाहीये. याच पत्रामुळं कदाचित म्हणजे सुनील तटकरेंचं नाव आता या राज्याच्या अध्यक्षपदासाठी नसेल, तोच त्रागा कुठंतरी त्यांनी म्हणजे बॅनरवरनं जे काही रायगडमध्ये त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचं जे स्वागत समारंभ ठेवला होता त्या बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे फोटो नव्हते. या गोष्टी मागं हे पत्र तर नाही ना. म्हणजे एक प्रकारे मी आता बाहेरचा आम्ही रस्ता धरू शकतो, आम्हाला तुमची गरज नाही, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव वाढविण्याकरता म्हणून त्यांनी हे बॅनरवरचे फोटो वगळलेले असावेत. सुनेत्रा पवारांनी सुद्धा तरुण चेहऱ्यांना संधी देत आता तुमच्या मोठ्या रथी महारथीची पक्षाला गरज नाहीये हे अप्रत्यक्षरित्या सांगितलंय. आता पक्षासाठी इतके दिवस झगडलेली माणसं त्यांना अचानकपणे पक्षातनं बाहेर हाकलणं शक्य नाहीये. पण अगदी शांतपणे जर निर्णय घेतला, काही एक त्यांच्यावर आरोप न करता निर्णय घेतला तर तो निर्णयच सर्व काही सांगून जातो. त्यामुळं सुनेत्रा पवारांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आता जे नवीन चेहरे घेतलेत त्यामध्ये त्यांनी जय पवारांना स्थान दिलंय. सरोज आहिरे असतील, चेतन तुपे असतील आणि ते शेखर निकम असतील, ही जी मंडळी आहेत यांना सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये जुन्या कार्यकारिणीमधल्या मंडळींना बाहेरचा रस्ता दाखवून नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी कारस्थान केलं होतं. मांजर जशी डोळे मिटून दूध पिते आणि तिला वाटतं आपल्याला जग बघतच नाही, आणि ज्या वेळेस पाठीवर धोपाटी पडते ना त्यावेळेस कळतं तिला की अरे आपल्याला कुणीतरी पाहत होतं. अगदी तीच गत या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची झाली आहे. सुनेत्रा पवारांनी अगदी शांत राहून म्हणजे एका घावात दोन तुकडे केलेले दिसत आहेत. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.